मोह का बंधन तोड़ दिया। ऐसी करे गुरु देव दया, मोह का बंधन तोड़ दिया। दयावान गुरुला म्हटलेला आहे, कोई शेष महेश गणेश रटे, 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 कोई पूजत पीर पैगंबर को, कोई पूजत पीर पैगंबर को। अब ग्रंथ पंथ के भी दया, मोह का दिया गुरु देव दया, मोह का बंधन तोड़ दिया। ऐसे करे गुरु देव दया, कोई ढूंढत मथुरा नगरी, कोई ढूंढत मथुरा नगरी, कोई जाए बनारस वास करी, कोई जाए बनारस वास करी, कोई ढूंढत है मथुरा नगरी, कोई ढूंढत है मथुरा नगरी, कोई जाए बनारस वास करे, कोई जाए बनारस वास करे। जब व्यापक रूप का भंडा फोड़ दिया, ऐसे करे गुरु देव दया, मेरे मोह का बंधन तोड़ दिया। ऐसी करे गुरु देव दया, मेरा मोह का बंधन तोड़ दिया। ऐसी करे गुरु देव दया, मेरे मोह का बंधन तोड़ दिया। गुरुदेवाच्या चरणावरती कोणती भेट करायची त्याच्यासाठी भाव व्यक्त केला। ब्रह्मानंद महाराजांचं हे भजन आहे, सुंदर भाव काढला त्यांनी। कोण करू गुरुदेव की भेट, न वस्तु दिशेस संसार में, कोण करू गुरुदेव की भेट, वस्तु दिशेस संसार में। ब्रह्मानंद समान होय कोई, धन मानिक लाख करोड़ दिया। ऐसी करे गुरु देव दया, मेरे मोह का बंधन तोड़ दिया। ऐसी करे गुरु देव कृपा, मेरे मोह का बंधन तोड़ दिया। ऐसे करे गुरु देव दया, मेरे मोह का बंधन तोड़ दिया। तोड़ दिया, तोड़ दिया। सद्गुरुदेव भगवान की जय। दयावान म्हटलेला आहे, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़ी, जब लग घट में प्राण। म्हणून दया भाव हा सद्गुरूंच्या चरणावरती आहे। कितीही लेकरू चुकलेलं असलं तर माफ करण्याची ताकद माईच्या आईच्या काय राहते, हृदयामध्ये राहते। तसं गुरु ही काय आहे, आई आहे। ज्ञानोबरायांना काय म्हटलेलं आहे सर्व संतांनी, काय म्हटलं, माऊली म्हटलेलं आहे। बघा
पंढरीश परमात्म्याकडे सर्व लोक दर्शन करून आले. सगळ्यांचं दर्शन होतंय देवाचं असं नाही. कळसाचं जरी दर्शन झालं तरी बघा, मनाने माणूस कधी कधी शरीरानं तिथे असूनही त्याचं चित्त त्या ठिकाणी राहत नाही. महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचन, कथा याची सेवा करणारे जे सगळे साधक आहेत, त्यांचं जे आराध्य आहे ते बिचारे कोणाच्या परिचयाचे नाही. कारण जे महात्मा असतं, समहात्मा दुर्लभा म्हटलेलं, ते काय कोणत्या भौतिक सुखामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही, लोकांमध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांच्याकडे फक्त एकच त्यांचं देणं राहतं, ज्ञान सर्वांना प्रदान करणे. असे असणारे आळंदीचे संस्थेमध्ये असणारे आता सध्याला सर्वात वयोवृद्ध तपोवृद्ध आहेत. खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं स्मरण करायला पाहिजे. परंतु आज विशेष भाग्य आहे, बाबांच्या या भूमीमध्ये बसल्यामुळं अनेक महापुरुषांचं सानिध्य या शरीराला प्राप्त झालं सेवा करण्याला. कारण आम्ही आता 10-12 दिवसाची यात्रा करून आलो. हरिद्वार, ऋषिकेश, वृंदावन, नंदगाव, गोकुळ, बरसाना, मथुरा, वृंदावन हे सगळं, आणि एवढं आनंदामध्ये मुक्त असतं. कारण सामान्य लोकांच्या सानिध्यामध्ये जी तीर्थयात्रा होते त्याचा काही अनुभव कटू असतो, आणि महात्म्यांच्या सानिध्यामध्ये होणारी जी यात्रा असते तीर्थयात्रा ती अतिशय गोड राहते. कारण महात्मे योग्य ठिकाणीच काय करतात, आपल्याला घेऊन जातात. आमच्या बरोबर विरोळचे असणारे वामदेवजी महाराज तीर्थ आपल्या पुण्यतिथी, मी सांगितलं ना, गौमातेची सेवा. कारण आपल्याला एक एक गावरान गाय जरी म्हटलं एक एक ठेवा बाबा हो, तरी पण काय होतं, महाराज काहीतरी कारण सांगतो आपण. परंतु जोपर्यंत गावरान गाईचं गोमूत्र आणि ते गोबर या अंगणामध्ये पडत नाही ना, तोपर्यंत लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहणार नाही. हे सत्य आहे. कारण साधारण महात्मा म्हणला तरी त्याला 4 गाई सांभाळायचं म्हटलं तरी त्याला वाटतं नको बाबा हे कुठं झंझट. पण विचार करा, आंध्र प्रदेश मधून आलेला महात्मा, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दान करणारे लोक राहत नसतात. तीर्थक्षेत्रातल्या ठिकाणच्या लोकांची श्रद्धा, दान करणारे लोक बाहेरचे राहतात. बघा, प्रत्येक तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. वृंदावन मध्ये असणारे दान करणारे लोक बाहेरून येतात. शिर्डीमध्ये दान करणारे कुठले, बाहेरचे. तीर्थक्षेत्रातल्या लोकांना तीर्थाचा महिमा नाही राहत, खरं ना. त्याच्यामुळे त्या तीर्थाचा महिमा जाणण्यासाठी अधिकारी महापुरुषांचा संग काय आहे, जरुरी आहे. त्याच्यासाठी म्हटलेलं आहे, सज्जनांची संगती घडणं हा ही भगवंताची काय आहे, मोठी कृपा आहे. आम्ही त्यावेळेस माणसाला फिरल्याशिवाय माणसाचं काय जात नाही, भ्रम जात नसतो. भ्रम आपण भरपूर करतो, परंतु ज्यावेळेस आपण त्या थोडक्या तळ्यातच ज्यावेळेस माणूस पोहत असतो, ज्यावेळेस मोठा तलाव पाहतो, मोठं धरण पाहतो, त्याच्यापेक्षा मोठा समुद्र पाहतो, त्यावेळेस त्याला वाटतं का आपलं आपण कुठंच नाही आहे. आम्ही अशा ठिकाणी गेलो, एकच महात्मा आहे रमेश बाबा म्हणून, बरसाण्यामध्ये राधाराणीचं गाव आहे बरसाना.
बरसाण्याची होळी प्रसिद्ध आहे, भरपूर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्या बरसाण्यामध्ये त्यांची गोशाळा आहे. महाराज होते आमच्या बरोबर. 3 ते 3.5 किलोमीटर पर्यंत गोशाळा आहे. आम्ही तर गाडीनं पाहिली. 85,000 गायी त्या गोशाळेमध्ये आहेत. किती? 85,000. ऐकायला फक्त बरं वाटत, ऐकायला पाहायलाच बरं आहे, आपल्याला करायला काही करता येणार. 85,000 गाय. एवढे आपला आश्रम एवढे तर 10-15 गोडाऊन आहेत भुसाने भरले. एक गो आणि एवढं सगळं असून महात्मा दररोज त्या बरसाण्याची दररोज 10-12 किलोमीटरची पायी परिक्रमा दररोज चालते त्यांची नित्य. एवढं सगळं असून हे कशावर चालतं? तपाचे सामर्थ तपिनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. शरीराला तुम्ही त्रास दिल्याशिवाय साधना होत नाही. कोणती गोष्ट असो. उपवास कशासाठी करतो माणूस? देवाच्या जवळ जाण्यासाठी नाही. 1 दिवसाचा उपवास नवरात्रीचा उपवास आहे. काही 9 दिवस फक्त पाण्यावरती अनुष्ठान करतात. जपात सिद्धी म्हटलेला आहे. कोणताही मंत्र असो, प्रत्येक शरीराला मंत्र प्राप्त झालेला आहे. ज्याने ज्याने गळ्यामध्ये तुळशीची रुद्राक्षाची माळ धारण केलेली आहे, त्या माळ घालतानाच कोणता न कोणता पंचाक्षरी द्वादश अक्षरी मंत्र त्यावेळेस प्राप्त आपल्याला होतो. आणि एकच सांगणं राहतं की काय करायचं राहतो, त्या मंत्राचा निरंतर जप करावा लागतो. हातात माळा घेऊनच जप होता असं नाही. वाणीना मनाना कायम निरंतर तुम्ही स्मरण करून जप करू शकता. मोजलंच पाहिजे असं काउंटिंग कोणासाठी करायचं राहतं? कोणाला सांगायचं राहतं का? जप आणि भजन केलेलं कोणाला सांगत नसतात, तर सांगावं लागतं एवढं भजन झालं माझं, एवढ्या माळेचा जप केला. मग ते केलेलं काही जेव्हा सांगतो त्याचं ते केलेलं सगळं काय जातं? व्यर्थ जात. खरं म्हटलेलं आहे जपात सिद्धी कशी आहे. प्रेमानंद महाराजांना आम्ही भेटण्यासाठी गेलो. अगोदर वेळ घ्यावा लागली तिथे, कारण आता सगळी लाईन कुठं लागलेली सध्या. बऱ्याच सगळ्या लोकांना वाटतं कुठं जावं. वृंदावनामध्ये एक तर तीर्थक्षेत्र आहे, 5,000 मंदिर आहे. किती मंदिराचं दर्शन करणार? या लोकांना म्हणलं तुम्हाला जेवढे करता येईल तेवढे दर्शन करा. हे सकाळी गेले का रात्री 10-11 वाजता यायचे. त्या वृंदावनामध्ये एकच आहे. एवढे 5,000 मंदिर आहे ना, त्या 5,000 मंदिराचं प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण माथा टेकू शकत नाही. तर कमीत कमी त्या वृंदावनाची पूर्ण परिक्रमा पायी जर झाली तर सर्व मंदिरांचं काय होतं, त्यामध्ये दर्शन प्राप्त होतं. जसं पंढरपूरमध्ये कशाला महत्व आहे? दर्शन नाही झालं तरी पण कशाला? परिक्रमा झाली. मंदिराची जरी परिक्रमा झाली तरी दर्शन प्राप्त आहे. कळसाचं दर्शन झालं तरी भगवंताच्या प्रत्येक माणूस मानकरी होईल का मुख्यमंत्र्याबरोबर? वारकरी अरे कोणीतरी एखादा काय असतो, भाग्यवान असतो, कधी या जिल्ह्यातला तर कधी तिकडच्या जिल्ह्यातला, कुठला तरी त्याचा अनंत जन्माचं भाग्य राहतं. त्यावेळेस तो सपत्नीक त्या ठिकाणी काय येतो, काय असा विचार केलेला असतो का? परंतु आताच ह्या वर्षीचं जे वारकरी जोडपं होतं नांदगाव तालुक्यात जातेगावचं, त्याच्या मनात चालू होतं की आपला नंबर यावा. आणि विशेष बघा परमात्म्याची किती कृपा आहे. त्या देवालयामध्ये इच्छा केली म्हणजे बारीमध्ये असताना त्याचा अनुभव सांगितला आणि खरंच नंबर आला बघा. पूजनाला मुख्यमंत्र्याबरोबर पूजेचा मानकरी, दर्शनासाठी तर तो सगळ्यांसाठी उभा आहे. एक युगापासून नाही, हा तर एकलयुग चालू आहे.
इथं आज विश्वास आहे तर उद्या नाही आहे. आज एक गुरु तर दुसऱ्या उद्याला तिसरा गुरु. किती आहे? चित्त एका ठिकाणी आहे का माणसाचं? जिथं बेनिफिट ज्यादा भेटून तिथं माणसं पळतात. फायदा कुठे आहे? चला तिकडं. दुकान कोणाचं चालतं? हा, परंतु दुकान असं आहे, संत महात्म्यांनी हे दुकान घातलं, परंतु कशासाठी? देण्यासाठी. उदार होते. ज्ञान भक्तीचा योगाचा ठेवा सढळ हाताने वाढणारे महात्मे म्हणजे संत होते. म्हणून महाराज म्हणतात, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान. देती आले याची दान, देती आले याची दान, संत उदार उदार, संत उदार उदार. देते आले याची दान, देते आले याची दान, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार उदार, संत उदार उदार. भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले अनंत भांडार, संत उदार. कंजूशी केली असते, वाचले असते आणि श्लोकाचा अर्थ सांगितला असता, नाही. परंतु एक श्लोकासाठी कधी कधी 150, 200, 250, 300, 400 एवढ्या वेळा, कधी कधी सरळ जर असेल तर एका श्लोकावरती एकच होऊन असंही आहे. म्हटलेले शरीराला नाशवान म्हटलेलं आहे आणि आत्माला काय म्हटलेलं आहे? आत असणारा जो आत्मा आहे त्याला काय म्हटलेलं आहे? तो अमर आहे. नैनम चिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चेनम क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुतः म्हटलेला आहे. तो अग्नीनं काय केल्या जात नाही, जाळल्या जात नाही, पाण्यामध्ये तो डुबत नाही, तो अमर म्हटलेला आहे. परंतु हे सगळं असताना म्हटलेलं आहे, आत्मा शरीराला धारण करतो, परंतु सर्व शरीरामध्ये मानव देह सगळ्यात महत्वाचं म्हटलेलं आहे. त्रयमय वैतत म्हटलेलं आहे, दुर्लभ म्हटलेलं आहे. दुर्लभो रे, दुर्लभो रे, दुर्लभो रे. कशासाठी म्हटले? आहार निद्रा कशासाठी दौडतो आपण? खाण्यापिण्यासाठी. बरं, असा कोणता देह एकदा खाल्लं की परत वर्षभर खाण्याची गरज नाही, असं आहे का? आज खाल्लं की लगेच आपल्याला आता पंक्तीची तयारी चालू आहे, नाही तर वर्षातून एकच पंगत करावं लागली असती, नाही का? पण शरीराचा भाव आहे, त्याला जेवढं काय आहे ना, ह्या सगळ्या वस्तू काय लागतात आणि देणारे कोण आहेत? ज्ञानाची ही गरज आहे. खाण्याचं जर ज्ञान आपल्याला नसेल तर खाल्लं असतं का आपण? खाण्याचं ज्ञानही कोणीतरी आपल्याला. सर्वात अगोदर या शरीराला जर गुरु कोण असेल तर त्याला जन्म देणारी कोण आहे? कुपुत्रो जायते. म्हटले क्वचिदपि कुमाता न भवती.
पुत्र कुपुत्र होऊ शकतो, परंतु माता कुमाता होणार नाही. बघा रामायणामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण म्हटलेलं आहे. सगळ्यांनी राग केला ज्या मातेचा, तिचं नाव काय आहे? ज्याच्यामुळे अयोध्येचा राजा असणारा त्याला काय भेटला? तिच्या वचनामुळे. कारण वचनामध्ये माणूस अटकलेला असला तर ते वचन पूर्ण करायचं. शब्द लिहिलेला आहे आणि शब्द देणं, कधी कधी शब्द देऊनही माणसं काय करतात? पलटतात. परंतु म्हटले काहीच कुळ एवढं पवित्र असतं. संत गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की रघुकुल आहे रामाचं, आणि त्या कुळामध्ये जेवढे राजे झाले, काहींनी स्वप्नात काय केलं होतं? राज्य दान केलं. तर ते स्वप्नातलं राज्य सुद्धा दृष्टी सकाळी जाग झाल्यानंतर ते सगळं राज्य परत काय केलं? स्वप्नात राज्य दान मागितलेलं दान करून टाकलेलं हे कुळ होतं ते. आणि त्या कुळामधले म्हटले त्या कुळाची रीत आहे. काय होती हो? रघुकुल रीत सदा चली आय, प्राण जाय पर वचन न जाय, प्राण जाय पर वचन न जाय. रघुकुल रीत सदा चली आय, प्राण जाय पर वचन न जाय, प्राण जाय पर वचन न जाय. अमंगल भवन अमंगल हारी, बोला मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, द्रवमुसु दशरथ अजिर बिहारी, द्रवमुसु दशरथ अजिर बिहारी, मंगल भवन अमंगल हारी, द्रवमुसु दशरथ अजिर बिहारी, अजिर बिहारी. मंगलातलं मंगल भगवंताचं नाम आहे, रामाचं नाव आहे. परंतु त्या कुळातली रीत म्हटले प्राण गेला तरी चालेल, परंतु वचन न मोडी. बोला ना भटके मंडळ, वचन न मोडी बोलिले ते. जे बोललेलं वचन आहे ते बोललेलं नाही, ते खरं करून दाखवलं. हे कुल रघुकुल होतं. आणि म्हणून रामाला वनवास घडला. कुणामुळे? माझा विषय होता कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवती. पुत्र कुपुत्र होईल, परंतु माता कुमाता होणार नाही. काही सगळ्यांसाठी काय झाली? वैरिणी झाली होती. परंतु ज्या देहाला, ज्या शरीराला, ज्या परमात्म्याला, त्याच्यामुळं सगळा वनवास घडला. म्हणतात ज्यावेळेस वनवास पूर्ण होऊन आला, रामाचा वनवास पूर्ण झाला, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येला पहिल्यांदा आले, कौशल्य मातेच्या मुलाकडे नाही गेले. पहिले उपकार कोणाचे होते? कोणाचे मानले? जिच्यामुळे एवढ्या सगळ्या ऋषी मुनींचं दर्शन झालं, एवढ्या भक्तांचं सानिध्य प्राप्त झालं. वानराचं कुळ असणार कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले, राक्षसा म्हटले. आता ते कपिकुळ म्हटल्यानंतर माकड कसे आहेत? किती चंचल राहतात. परंतु त्या कुळामध्येही असा भक्त होता की तो रामाशिवाय दुसरं जपत जाणत नव्हता. त्या कपिकुळामध्ये त्या भक्ताचं नाव काय? सर्वांना माहित आहे. कोण? नाही माहिती? हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. किती बलवान! अष्ट
सिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. काय होतं हनुमंतरायाकडं? फक्त एकच होतं, राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. दास म्हणून कोणाचे होते? रामाचा दास होते. आणि रसायन काय होतं? काही रसायन टाकल्यानंतरच काय होतात? काही जीव जिवंत होतात. तसं हनुमंताकडे रसायन कोणतं होतं? हा, राम रसायन तुम्हारे पासा. हनुमान चालीसाचं पाठ करणाऱ्याला किती सरळ सरळ आहे. बाकी काही नाही आलं तरी कमीत कमी लेकरांना कोणत्या शाळेमध्ये शिकवा, परंतु त्यांना कमीत कमी ज्ञानवराचा हरिपान हनुमान चालीसा जरी शिकवला तरी ते म्हातारपणात तुम्हाला सांभाळते. एवढी कृपा तर माणसानं मायेनं केली पाहिजे. लेकरांना तेवढं तरी शिकवलं पाहिजे, नाही तर काहीच राहिलेलं नाही. हा, पहिल्या शाळेमध्ये सगळ्या प्रार्थना शिकवायची नाही का? आता झेडपी मध्ये जर गेलं तर गोरगरिबाचेच फक्त पोरं त्या शाळेमध्ये शिकायला, बाकी ज्यांचे सगळे चालले. 10 जण घरातले कामाला लावले एका पोरानं. हा ना, सोडायला एक आणायला एक, हा, दप्तर व्हायला एक. काय आणि काय विचारलं तर काहीच नाही. हेच लाताना आणतात पोरं. जे इंग्लिश मिडियमला शिकवलेले राहते तेच पोरं लाताना ठोकरीतात नाही बापाला, कारण पैसा खर्चून संस्कार विकत घेतले जातात. परंतु पहिलं काय संस्काराला एवढे सरळ सरळ होत नाही. बरेच हुशार लोक आजही आपल्या लेकरांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच शिकवतात. बघा, आपल्या गावामध्ये दोन 3 जण RTO झाले, परंतु ते सगळे लोक मुलं कुठे होते शिकायला? सगळ्याला माहिती आहे कुठे होते? मराठी शाळेमध्येच होते ना. इंग्लिश मीडियम वाले पण आहे, त्यांनी सध्याला कोणाचे नाव घ्यायचे नाही. संस्कार सगळ्यात महत्वाचा आहे. गुरु आहेत तुम्हाला माई जे शिकवतं ना, क ख शिकवण्यापासून सगळ्यात पहिले गुरु तर पाया महत्वाचा आहे. जीवनामध्ये पाया बिघडला, इमारतीचा पाया बिघडला. म्हणून सर्व संतांनी ही जी इमारत घडवली, परमार्थ रूपी इमारत, त्या इमारतीचा पाया साधारण महापुरुष नव्हते तर कोण होते? माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय होते. सर्वांना प्रमाण माहित आहे.